नमस्कार, मी श्रद्धा उतेकर. सर्वप्रथम तर तुम्हाला कल्याण डोंबिवली महानगरपालिकाच्या निवडणुकीत उमेदवारी मिळण्याबद्दल तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तर आपण सुरुवात जी आहे ती तुमच्यापासूनच करूया. तर सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुम्ही स्वतः ह्या राजकीय क्षेत्रात तुमची कशी सुरुवात झाली आणि कधीपासून. नमस्कार आणि जय सद्गुरू. राजकीय म्हणता येणार नाही तर मी सामाजिक म्हणेन. सामाजिक क्षेत्रामध्ये माझ्या कुटुंबामध्ये तसं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कोणीच तसं पुढे आलं नव्हतं. परंतु मी 1990 साली 10वी झाल्यानंतर कॉलेज जीवनामध्ये ॲडमिशन घेतली आणि ॲडमिशन घेत असतानाच मला ॲडमिशन घेताना आमचे तत्कालीन त्यावेळेचे भारतीय विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष होते प्रभाकर चौधरी साहेब, यांनी मला ॲडमिशन दिली आणि त्याच वेळेला माझ्याकडून कबूल करून घेतलं की मी तुला ॲडमिशन करून देतो तुला पेंढारकर कॉलेजला. पण पेंढारकर कॉलेजला कॉलेजच्या निवडणूक होतात, त्या निवडणुकीमध्ये तुला उभं राहायला लागेल. तर मी त्यावेळेला सहज बोलून गेलो की हो राहील, का तर मला ॲडमिशन करून घ्यायची होती. मी सहज बोलून गेलो की राहील. आणि त्यावेळेला माझा स्वभाव पूर्णपणे लाजारा होता, म्हणजे खूपच लाजायचो मी. पण मी ॲडमिशनसाठी हो बोलून गेलो आणि त्यानंतर मी निवडणूक लागल्या आणि निवडणुकीला सामोरेही गेलो मी ते. आणि माझ्या अगेन्स्ट मी भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे उभा राहिलो आणि माझ्या अगेन्स्ट BVA NUCची एक मुलगी होती आणि ABPचा एक मुलगा होता माझाच मित्र. तर मी त्यावेळेला ठरवलं की आता दोघं मुलं आणि एक मुलगी, म्हणजे दोघांमध्ये ही मुलगी आपण सहज निघली, कारण मुलीची एक गट्टा वोटिंग तिला होईल आणि मुलांची डिवाईड होतील. तर मी माझ्या मित्राला सांगितलं असं कर, तू उभा राहा, मी मागे घेतो. पण माझे काही मित्र होते सवंगडी, ते बोलतात नाही जयंत पाटील तूच उभा राहायचं. त्याच्यानंतर मग मीही ठरवलं तर मित्र एवढे फोर्स करतात तर मी सहज तयार झालो. तिथे तयार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सगळेजण माझ्या घरी आले. कोण? ABP ABP वाले, की तू फॉर्म मागे घे आणि तो दुसरा मित्र होता त्याला उभा राहू दे. तर माझ्या घरी हे समजलं तर घरच्यांचा माझा पूर्णपणे विरोध होता आणि आमच्या बाबांचा तर प्रचंड विरोध होता. बाबांनी डायरेक्ट मला अरे तू शिकायला गेला की तिकडे राजकारण करायला गेला. मग मी यांना सांगितलं चला कॉलेजला जाऊ आपण आणि तिथे आपण चर्चा करूया. आणि मग मी बाबांचा राग पाहून मी तो निर्णय घेतला की नको बाबा, आपण हे राजकारण नको, आपल्या घरात काही राजकारण कोणी नाही आहे. मग मी तर 2 पाऊल मागे घेतलं, पण माझे मित्र ऐकायला तयार नाही, आपण मागे घ्यायचंच नाही, तुला लढायचंच आहे. मग मी मित्राच्या आग्रहाखातर लढायला गेलो आणि तिथे पहिल्यांदा मी भारतीय विद्यार्थी सेनेचा DR म्हणून निवडून आलो. म्हणजे कॉलेजमधून तुम्ही सुरुवात केली आणि जसं तुम्ही आता बोललात की राजकारण नाही, पण तुम्ही समाजासाठी तुम्हाला सुरुवातीपासूनच काहीतरी करायचं होतं आणि म्हणून आज तुम्ही या क्षेत्रामध्ये पुढे आलात. त्यानंतरचा माझा असा प्रश्न असेल की आता तुम्ही जसं बोललात की तेव्हा घरामध्ये बाबांचा तर नकार होता, पण आज तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला कशा प्रकारचा सपोर्ट आहे? माझ्या कुटुंबामध्ये माझी मुलगी तेवढी सपोर्ट करते आणि माझी मिसेस देखील तेवढी सपोर्ट करते आणि मुलगा तर त्याच्या पलीकडे जाऊन जास्तीत जास्त जो सपोर्ट करतो. म्हणजे तुम्हाला सगळीकडूनच म्हणजे आता सपोर्ट आहे तुमच्या घरामध्ये. तुमची मुलं असू देत किंवा तुमची पत्नी असू देत, सगळे तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये सपोर्ट करतायत. त्यानंतरचा माझा प्रश्न असेल की आज एवढ्या वर्षांचा जो तुमचा हा राजकीय प्रवास आहे आणि त्यातून तुम्हाला मिळालेला जो अनुभव आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? अनुभव म्हटलं तर राजकारणामध्ये अनेक अनुभव येतात आणि त्यामध्ये अडचणी देखील येतात. मग त्यानुसार मी एक बाळासाहेबांचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. मी तर त्याच्या पलीकडे जाऊन 100% समाजकारण करत गेलो. त्यामुळे मला प्रत्येक ठिकाणी अडीअडचणी आल्या, पण त्या अडीअडचणी करत करत मी त्यामध्ये आनंद व्यक्त करत गेलो. म्हणजे तुमचं ठाम मत आहे, तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांवरतीच आहात आणि त्यांचंही हे करून म्हणजे तुम्ही 80%च्या जागे 100% तुम्ही समाजासाठी योगदान देताय, हे आता तुमच्या उत्तरातून आम्हाला कळतंय. त्यानंतरचा माझा असा प्रश्न आहे की आजपर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या आमदार किंवा नगरसेवकांसोबत काम केलंय? मी अनेक नगरसेवकांबरोबर काम केलेलं आहे. म्हणजे नावं सांगायला गेले तर मग एखादं नाव जर राहून गेलं तर ते बोलून जातील की अरे जयंत पाटील माझं नाव नाही घेतलं, बाकीच्यांचं नाव घेतलं, म्हणून मी नावं घेत नाही. पण अनेक नगरसेवकांबरोबर मी गेली 35 वर्षे काम करत आलेलो आहे. आणि आमदार म्हटलं तर शाबीरबाद शेखपासून तर आत्ता राजेश मोरे साहेब यांच्यापर्यंत मी
या सर्व आमदारांबरोबर काम करत आलेलो आहे. म्हणजे त्यांच्यासोबत काम केल्यामुळे तुम्हाला ऑलरेडी जे काही राजकारण आहे, जे काही समाजकारण आहे, तुमचं जे अंडरस्टँडिंग आहे की तुम्हाला राजकारण नाही पण समाजासाठी गोष्टी करायच्या, तर त्याचा तुम्हाला चांगलाच अनुभव आणि त्यांच्यामुळे तुम्हाला त्या गोष्टी व्यवस्थित कळलेल्या आहेत की ह्यापुढे आपल्याला समाजासाठी काय काय गोष्टी करायच्या. पुढचा प्रश्न असा आहे की आज तुम्ही ज्या प्रभागातून जी ही निवडणूक आहे ती लढताय, त्या प्रभागामध्ये जे काही समस्या आहेत त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि आता त्यावरती तुमचं काय मत आहे? माझ्या प्रभागामध्ये गेली अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे आणि तो प्रश्न गेली 25 वर्षे मी त्या प्रश्नाला सामोरे जात आहे. मी 2007ला सरपंच असताना या प्रश्नाकडे जातीने लक्ष घातलं आणि पाण्याचं एक जलकुंभ आपण तयार केलं. त्या जलकुंभातूनच आज जे पाणी येतं आजदेगाव आजदेपाडा परिसरला, त्याच जलकुंभातून पाणी लोक पितात आणि त्याच जलकुंभातून जो पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जे जलवाहिनी आहेत, त्याच जलवाहिनी आजदेगावात आज देखील त्याच आहेत आणि त्याच जलवाहिनीतून आता आजदेगावचे नागरिक आणि आजदेपाड्याचे नागरिक पाणी पित आहेत. म्हणून मी पुढे ह्या ज्या जलवाहिन्या आहेत, ज्या नादुरुस्त झालेल्या आहेत, खराब झालेल्या आहेत, कारण बरीच वर्ष झाली, जवळजवळ 15 ते 17 वर्ष जास्त होऊन गेलेली आहेत आणि ह्या जलवाहिन्या आपण पुढे येणाऱ्या काळामध्ये त्या नवीन टाकण्याचा माझा मानस आहे. पुढचा प्रश्न असा आहे की नेमक्या निवडणुकीच्या काळात मागचे 2-3 महिन्यांपासून तुम्ही आजारी आहात, तरी सुद्धा तुम्ही दारोदारी जाऊन प्रचार करत आहात. घरोघरी प्रचार करत असताना तुम्हाला मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि उत्तम प्रतिसाद आहे. कारण जी मागील 35 वर्ष जे मी काम केलं आहे त्या कामाच्या जोरावरच आणि त्या कामाच्या शिजोरीवरच मी लोकांपर्यंत जात आहे आणि लोक स्वतःहून म्हणत आहेत की मागच्या 5 वर्षात आपले जे मागचा टर्म जो गेला, पण ह्या वेळेलाच तुम्हाला नक्कीच आम्ही नगरसेवक म्हणून बघू पाहतो. म्हणजे आता तुम्ही आजारी आहात तरी सुद्धा सगळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या तुम्ही दूर करतायत आणि त्यांच्या घरोघरी पोहोचतायत, त्यामुळे लोकांमध्ये तो उत्साह आहे आणि लोक तुम्हाला सपोर्ट सुद्धा करतायत. त्यानंतरचा प्रश्न असा आहे की तुम्ही समाज कल्याणासाठी स्वखर्चाने देखील काही विकासाची कामं केली आहेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? स्वखर्चाने म्हटलं तर माझ्याकडे तर मी नगरसेवक नाही आहे किंवा सरपंच असताना त्यावेळी मी ग्रामपंचायत माध्यमातून कामं केलीत, पण त्यानंतर माझ्याकडे कोणताही शासकीय किंवा लाभार्थीचं पद नसल्यामुळे मी जे माझे प्रत्येक महिन्याला जे माझ्याकडे जे कमवण्याचं जे साधन आहे त्या साधनापैकी काही पैसे मी बाजूला ठेवून समाज उपयोगीसाठी ते वापरत असतो आणि त्यातूनच मी जे काही समाजकार्य करत गेलो आणि त्यातूनच काही सोसायट्यांमध्ये चक्कर लादी किंवा पाण्याच्या समस्या, पाण्याची लाईन किंवा रस्ता एखादा खराब झाला असेल तर ते रस्ते वगैरे आपण त्या पैशातून आपण बनवलेलं आहे. म्हणजे तुम्हाला पहिल्यापासूनच राजकारण असं नाही पण समाजासाठी काहीतरी चांगलं करावं, आपल्याला जे काही सद्गुरू कृपेने मिळालंय त्याचं आपण समाजामध्ये थोडंफार मदतीचा हात म्हणून तुम्ही आतापर्यंत त्यांच्यासाठी म्हणजे समाजासाठी काम करत आला आहात. शेवटचा प्रश्न माझा असा असेल की आता निवडणुकीमध्ये आपली मतदारसंघ आहे, तसे काही विरोधक सुद्धा असतील, तर त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? मी विरोधकांना विरोधक म्हणून पाहत नाही, तर एक संघर्ष आणि संघर्षातून कुठेतरी आपण विकास कामं करण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी विरोधकांना सांगेल की तुम्ही जे काय कामं करतायत त्या कामातून तुम्ही श्रेय घ्या. जे काय मी कामं करतो ती मला श्रेय घेऊ द्या, जेणेकरून त्याच्यामध्ये विरोधक म्हणून हा भास राहणार नाही. एखादा माझा विरोधक आहे पण सगळ्यांनी मिळून आज समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे ती प्रत्येकाने प्रत्येकाच्या वाटेची करावीत आणि म्हणजे ज्याचं श्रेय ज्याला त्याला मिळता येईल आणि त्यामुळेच समाजामध्येही कोणाला काही प्रॉब्लेम होणार नाही आणि वैयक्तिक आपल्यालाही काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि दुरावा निर्माण होणार नाही. तसंच सर तुम्हाला बरेच पुरस्कार सुद्धा मिळालेत, निर्मल ग्राम पुरस्कार, तसंच लोकमत पॉलिटिकल आयकॉन ऑफ मुंबई हा पुरस्कार सुद्धा तुम्हाला मिळाला, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हे आयुष्यातील माझे पहिले 2 पुरस्कार आहेत आणि त्यामध्ये एक समाजश्री पण पुरस्कार मला मिळाला आहे, पण त्यामध्ये मला निर्मल ग्राम पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील एक मोठा क्षण वाटतो. कारण तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते हा मला पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यामुळे मला आणि माझ्या गावाची मान उंचावलेली आहे. तसंच सर आम्ही ऐकलंय की तुम्ही प्रभागामध्ये खूप सारे शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रम सुद्धा राबवलेत, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
2003 साली मी ग्रामपंचायत सदस्य झालो. त्यानंतर सर्व शिक्षण अभियान या अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आमची खूप जुनी होती. त्या शाळेत माझं 1ली ते 5वीचं प्राथमिक शिक्षण झालं होतं. त्या शाळेची दुरवस्था झाली होती. मग आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व शिक्षण अभियानाच्या माध्यमातून ती शाळा आम्ही नव्याने इमारत बांधून त्या ठिकाणी मुलांना, जसं मोदींनी सांगितलं की डिजिटल शाळा बनल्या पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही आमच्या गावातली जी शाळा, जिल्हा परिषद शाळा, ती डिजिटल पद्धतीने आम्ही मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि तसेच प्रत्येक वर्षी शाळेतील जे गरजू विद्यार्थी आहेत त्या गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या देखील आम्ही गेली 32 वर्ष आम्ही वाटत आहे. सर, तुम्ही जेव्हा सरपंच होतात तेव्हा तुम्ही तुमच्या प्रभागामध्ये कोणती कोणती अशी कामं केली ज्याने समाजामध्ये तुमचे एक मदत म्हणून होईल? प्रामुख्याने मगाशीच सांगितल्याप्रमाणे पाण्याचा प्रश्न, पाण्याची टाकी वगैरे आपण उभी केली, जलवाहिनी केल्या. त्याप्रमाणे आजदे गावामध्ये पूर्वी चाळी होत्या आणि त्या चाळीमध्ये प्रत्येक ठिकाणी रात्रीच्या वेळ अंधार पडायचा. मग त्या ठिकाणी प्रत्येक गल्लोगल्ली आपण स्ट्रीट लाईट लावल्या गेल्या. त्यानंतर आमच्या आजदे गावामध्ये एक दवाखान्याची उपलब्धता होती, पण त्यानुसार मी शासनाकडे प्रयत्न करून एक दवाखाना आपण तयार केला, आरोग्य केंद्र. त्या आरोग्य केंद्रात प्रत्येक नागरिकाला त्याचा फायदा झाला. काही 5 रुपयामध्ये त्या ट्रीटमेंट मिळायची आणि तो दवाखाना एवढे लोकांची म्हणजे ट्रीटमेंट घेतली, त्यामध्ये वृद्ध महिला, लहान मुलं ह्या लोकांना त्याचा फायदा झाला. तसेच आजदे गावामध्ये जे काही शैक्षणिक क्षेत्रासाठी म्हणजे शिक्षणासाठी जी जिल्हा परिषद शाळा होती ती जीर्ण झाली होती, जुनी होती. त्या शाळेतच माझं शाळेत शिक्षण झालं होतं. ती शाळा मी आणि माझे काही सहकारी ग्रामपंचायतचे जे माझ्याबरोबर होते सरपंच असताना, आम्ही सर्वांनी मिळून एक प्रस्ताव पंचायत समितीकडे केला आणि मग सर्व शिक्षण अभियान याच्या माध्यमातून एक ती शाळा उभी केली. आज देखील ती शाळा उभी आहे. आणि मग त्या शाळेमध्ये एक डिजिटल शिक्षण किंवा कॉम्प्युटर शिक्षण जिल्हा परिषद शाळेच्या मुलांना कसं मिळणार याकडे एक प्रामुख्याने लक्ष घातलं. आणि त्या शाळेमध्ये आपण कॉम्प्युटर आणि एक डिजिटल TV देऊन त्या ठिकाणी मुलांना एक चांगल्या उत्तम दर्जाचं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. तसंच मी हे पण ऐकलं होतं की लहान मुलांना अंगणवाडीमध्ये जो पोषण आहार जायचा ते सुद्धा तुम्ही आधी चेक करायचात आणि मग तुम्ही त्या मुलांना द्यायचात. याबद्दल तुमचं काय, म्हणजे तेव्हा विचार काय होता? तो आहार एखाद्या संस्थेला ते कॉन्ट्रॅक्ट द्यायचे. मग एखादी संस्था कशा पद्धतीने तो आहार आणतो आणि ते कसं शिजवलं जातं किंवा त्याची टेस्ट काय असते, मग ते मी त्या ठिकाणी जातो शाळेमध्ये आणि मी पहिला त्या एका ताटामध्ये ते जेवण घ्यायचो आणि पहिल्यांदा मी 2 घास मी टेस्ट करायचो, खायचो आणि त्यानंतर मी त्या शाळेतील लहान मुलांना मी खायला देतो. म्हणजे तुम्ही त्या शाळेची पूर्णपणे जबाबदारी घेतलेली की फक्त एज्युकेशनच नाही तर कोणाची हेल्थ सुद्धा काही इफेक्ट होऊ नये आणि सगळ्यांचं शरीर जे आहे किंवा त्यांची जी फिजिकल हेल्थ आहे ते पण लहान मुलांची स्ट्रॉंग असू दे, तसंच त्यांचं विजन आणि त्यांचं जे काही करिअर असेल ते सुद्धा फोकस्ड असू दे. ह्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न आणि ते प्रयत्न तुमचे यशस्वी सुद्धा झाले, त्याबद्दल तुमचं खूप खूप कौतुक. त्यानंतरचा असा प्रश्न आहे की कोरोना काळामध्ये सुद्धा सर्व राजकारणी घरात बसलेले असताना तुम्ही प्रतीक्षा न करता लोकांना जी काही मदत होत होती तुमच्यातर्फे ते तुम्ही सगळी त्यांना दिली. त्याबद्दल तुमचे तेव्हा म्हणजे कोणामध्येच तेव्हा डेअरिंग नव्हती, पण तेव्हा तुम्ही लोकांमध्ये जाऊन त्यांना मदत केली. सो तेव्हा तुमचा त्याबद्दल काय विचार होता? तुमच्यामध्ये ती एक एनर्जी कुठून आली की तुम्हाला लोकांना आता मदत केली पाहिजे, तुम्ही समाजात उतरले पाहिजे, लोकांमध्ये उतरले पाहिजे, हे विचार तुमच्यात तेव्हा कसे आले? मी आमचे सद्गुरू नानास्वारी धर्माधिकारी यांच्या श्रवणाच्या बैठकीला जातो आणि आम्हाला श्रवणातून नेहमी सद्गुरू सांगायचे की आपल्याला समाजाचं काहीतरी देणं आहे. आणि मग समाजाचं देणं, मग त्यावेळेस मला लक्षात आलं की सद्गुरू बोलतात की समाजाचं काहीतरी देणं आहे आपल्याला. मग त्यावेळेला मी असं ठरवलं की आपण घरात बसून जमणार नाही, कारण जो कोरोना काळ एवढा भयानक होता की अख्खी पूर्ण देश घरामध्ये बसला होता. पण आम्ही हे केलं की जीवाची पर्वा न करता की आपण काहीतरी समाजासाठी देणं आहे म्हणून आपण रस्त्यावर उतरू आणि लोकांना जे काय मदतीचा हात आहे जेणेकरून अन्न पुरवठा असेल किंवा अन्य नागरिक सुविधा असतील ह्या आम्ही देण्याचा प्रयत्न केला. आणि त्या देत असताना मला स्वतःला कोरोना झाला, पहिल्यांदा माझ्या मुलीला कोरोना झाला, त्यानंतर मला कोरोना झाला, त्यानंतर माझ्या मुलाला कोरोना झाला.
अशा पद्धतीने कोरोना झाल्यानंतर देखील मी ट्रीटमेंट घेतल्यानंतर पुन्हा एकदा नागरिकांच्या आरोग्यासाठी धावून आलो. म्हणजे तुम्ही त्यावर थांबलात नाही, तुम्ही स्वतः रिकवर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही सगळ्यांची मदत ही कंटिन्यू केली आणि तुम्ही त्यासाठी कधीच थांबले नाही. मी असं ऐकून आहे की कोरोना काळात सगळे जे पॉलिटिशियन्स आहेत ते घरात बसून होते, पण तुम्ही प्रत्यक्ष लोकांमध्ये होतात. तुम्ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुम्ही सगळ्यांना मदतीचा हात देत होतात. त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? म्हणजे तेव्हा तर मी असं ऐकलेलं की तुम्हाला एकदा नाही तर दोनदा कोविड झाला होता आणि तुम्ही एकदा बरे झालात, परत तुम्ही सोशल वर्ककडे गेलात, परत तुम्हाला झाला. तर तुमचं त्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे काय होतं तुमचं तेवढं समाजासाठी जे तुम्ही धावपळ करत होता त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? मी नानासाहेब धर्माधिकारी यांच्या श्रवणाच्या बैठकीला बसतो. त्या श्रवणाच्या बैठकीला श्रवण करताना सद्गुरूने असं सांगितलं की आपल्याला समाजासाठी काहीतरी देणं आहे, म्हणून समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. त्या हेतूने कोरोना काळामध्ये मी जे आपले समाज बांधव होते, जे आमच्या आजूबाजूचे आजदे गावचे जे नागरिक होते आणि पूर्ण देशच भयभीत झाला होता, त्यामध्ये आम्ही देखील सर्वजण भयभीत झालो होतो. पण कुठेच काय बाहेर गाडी दिसत नाही, कसलं कोणता पदार्थ आणण्यासाठी दुकानात जायचं तर दुकान देखील बंद असायचे. पण त्यावेळेला आम्ही धाडस केलं की लोक एवढी भयभीत झालेत की लोकांना तर खायला मिळत नाही. मग आम्ही काय केलं की एका गोडाऊनमध्ये आम्ही कॉन्टॅक्ट केला की आम्हाला आमच्या आजदे गावातील नागरिकांसाठी एक धान्य पुरवठा करायचा आहे, कारण लोकांच्या घरात धान्यच नव्हतं. मग आम्ही धान्य आणलं, गहू आणलं, तांदूळ आणलं, डाळ आणली आणि मग असे प्रत्येक पदार्थाची आम्ही कीड करून तेल आणलं आणि हे गोष्टी आम्ही कीड करून प्रत्येकाच्या घरी नेऊन दिलं. आणि त्यानंतर लोकांना कुठेतरी वाटलं की कुठेतरी आपल्याला आधार आहे, की जयंत पाटील काहीतरी आपल्याला आधार देतात. मग लोकांना तेवढं दिलासा आला. मग त्या कोरोनाच्या ज्या भयभीत काळामध्ये पण आम्ही धान्य वाटप केल्यानंतर थोडासा दिलासा दिला. त्यामुळे त्यांनाही वाटलं की कुठेतरी आपल्याला कोणतरी मदतीचा हात देणार आहे. म्हणून मी हे धाडस केलं की लोकांना अडचणीतून बाहेर काढायचं आपल्याला, कारण पूर्ण जगच त्या अडचणीमध्ये आलेलं आहे. जर आपण घरात बसलो तर आपल्यालाही ते कोरोना होणारच आहे बाहेर पडल्यानंतर. पण ते तमा न बाळगता आपण लोकांसाठी धावून गेलो. पण तुम्हाला एकदा नाही, तुम्ही रिकवर झालात, त्यानंतर तुम्ही परत सोशल वर्क केलात आणि परत तुम्हाला झालं तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही, म्हणजे जेव्हा पहिल्यांदा होऊन तुम्ही बरे होऊन घरी आलात, मग नेक्स्ट टाइम तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये ती डेअरिंग आली की आता पण तुम्हाला समाजासाठीच हे करायचंय? तुम्हाला थोडीशी भीती किंवा काहीच असं वाटलं नाही? नाही, भीती तर सुरुवातीला होतीच, पण सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातूनच आपण. तसंच आता तुम्ही सांगितलात की तुम्ही रिकवर होऊन आलात आणि तुम्ही काम चालू केलं, पण मला हे माहिती आहे की तुम्ही एकदा नाही, तुम्हाला 2 वेळा कोरोना झालेला. तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा झाला तुम्ही रिकवर होऊन घरी आलात, त्यानंतर परत तुम्ही सोशल वर्क चालू केला, त्यानंतर परत जे काय बाहेर तुम्ही जात होता त्यामुळे तुम्हाला परत सेकंड टाइम कोविड जे आहे ते झालं होतं. सो तुम्ही जेव्हा रिकवर होऊन घरी आलात त्यानंतर तुम्ही परत सगळ्यांना मदतीचा हात म्हणून जे बाहेर जात होतात, तेव्हा तुम्हाला थोडीशी भीती, स्वतःचा जीवाचं परत काय बरं वाईट होईल असा विचार नाही आला मनात? नाही, आता एकदा गेलो परत दुसऱ्यांदा गेल्यानंतर असं भीती निर्माण होते. कारण का ते एक आपल्याला समाजासाठी जगायचं. आता आपण बरं बस आता समाजासाठीच फक्त काय करायचं, समाजासाठीच करायचं. मग मी काय केलं, दवाखान्यात मी ॲडमिट असताना देखील इथे माझ्या कानावर आलं की बेड उपलब्ध नाही लोकांना मिळत, आपल्या विभागातील लोकांना इंजेक्शन मिळत नाहीत. मग मी तिथून दवाखान्यातून फोनवर कॉन्टॅक्ट करून डॉक्टरांशी, शास्त्रीनगरच्या डॉक्टरांशी, प्रायव्हेट डॉक्टरांशी फोन करून ते बेड उपलब्ध करून दिले. त्याच्यानंतर इंजेक्शन लसीकरणाचे होते ते उपलब्ध करून दिले. आणि काही गोष्टी अशा घडल्या की एका महिलेला, म्हणजे आमच्या विभागातलीच होती, तिला जवळजवळ ती शेवटच्या स्टेपला आलेली होती आणि तिला बेड उपलब्ध मिळत होता. पहाटे 3 वाजता मला कॉल आला. मी त्या दरम्यान ताबडतोब आमच्या खासदारांना फोन केला. खासदारांनी तत्काळ लगेच मला उल्हासनगरला तिथे एक बेड उपलब्ध करून दिला आणि त्या ठिकाणी आपण त्या महिलेला नेलं तिथे आणि ते तिथं त्यावेळी प्राण वाचलं. आणि तेच माझ्यासाठी एक सुखद आणि एक आनंदाची आणि एक खूप मोठी बातमी मला मिळाली.
आणि त्यातच मी एक समाधान झालो की काहीतरी आपण करू शकलो, की कोरोना काळात अनेक लोक गेली पण एक तरी प्राण आपण वाचू शकलो, याचा मला एक अभिमान आहे. आणि दुसरी गोष्ट, कोरोनामध्ये लोकांना अन्न पाणी पण मिळत नव्हतं नीट. मग आम्ही आमचे जे काय सहकारी आहेत, आमचा एक JP ग्रुप मित्रमंडळ आहे, त्या मंडळाच्या माध्यमातून मी तांदूळ, गहू, तूर डाळ किंवा तेल असं आम्ही एक कीड बनवून प्रत्येक घरी आम्ही प्रत्येकाच्या त्यावेळेस थोडेसे चाळी पण आमच्याकडे, त्या चाळीमध्ये जाऊन आम्ही चाळीतल्या लोकांना तो दिलासा दिला की त्यांना एक काहीतरी दररोजचं काहीतरी एक टाईम तर जेवण मिळालं पाहिजे. त्या पद्धतीनं आम्ही त्यांना धान्य पुरवठा केला. तसेच ते करत असताना पुन्हा एक जोरात लाट आली की कोरोना भयानक पुढे होणार आहे. मग त्यावेळेला मला दुसऱ्यांदा कोरोना झाला. दुसऱ्यांदा झाल्यानंतर मग त्यावेळेला मला राहवलं नाही की आता एकतर आपण तरी जाणार, नाहीतर आपल्या विभागातील अनेक लोक तरी त्याच्यातून काहीतरी परिणाम होईल. मग मी काय केलं की आपल्या विभागामध्ये एक रक्तदानचं शिबिर ठेवू का, जेणेकरून त्यावेळेला रक्तपुरवठा पण कमी होता प्रत्येक ब्लड बँकेमध्ये. मग आम्ही त्यावेळेला रक्तदानचं शिबिर ठेवला, तसं लसीकरणाचं शिबिर ठेवलं. अशा पद्धतीने आम्ही दुसऱ्यांदा ॲडमिट असताना देखील आपण त्या दवाखान्यातून पण आपण लोकांकडे कसं आपलं लक्ष केंद्रित होईल याकडे मी लक्ष घातलं. म्हणजे तुम्ही कोरोनामध्ये सगळ्यांना अन्नदानच नाही तर ऑक्सिजन, ब्लड, त्यानंतर बेड, हे सगळं, आणि काही लोकांना मला माहिती आहे की काही लोकांना तुम्ही आर्थिक मदत सुद्धा केली आहे. तर असं सगळ्या गोष्टीने तुम्ही सगळ्यांची आजपर्यंत मदत करत आलात. वयाच्या 18व्या वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या तुम्ही संपर्कात आहात. त्यामुळेच एखादा असा किस्सा तुम्हाला आठवतोय का त्यांच्या सोबतीचा, जो तुम्ही आमच्या सोबत शेअर कराल? धर्मवीर आनंद दिघे साहेब हे आमचे दैवत, आणि हे दैवताची माझी पहिली भेट 1995 साली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पहिली निवडणूक होती. आणि ह्या निवडणुकीमध्ये आमचं 27 गाव बहिष्कारमध्ये होतं, म्हणजे निवडणूक न लढण्याचा बहिष्कार टाकलेला होता. परंतु आमच्या विभागामध्ये अन्य एका व्यक्तीला ते तिकीट दिली होती प्रभागातून. मग त्या व्यक्तीला आमचा विरोध होता, कारण पहिलीच निवडणूक आहे, तर आमचं म्हणणं होतं की स्थानिकच उमेदवार द्या, कारण ती व्यक्ती होती बाहेरची होती. त्यामुळे आमचा विरोध होता की दिघे साहेबांना सांगून की ते स्थानिक लोकांना कोणाला पण द्या तुम्ही, पण स्थानिक द्या. त्यानुसार दिघे साहेबांनी डोंबिवली शहर शाखा, त्या डोंबिवली शहर शाखेमध्ये प्रत्येकाला बोलून तिथे इंटरव्ह्यू घेतली. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मी प्रथमच दिघे साहेबांच्या समोर बसलो. आणि मलाही कळत नव्हतं की दिघे साहेबांसमोर बसून ते काय प्रश्न विचारतील आणि त्यांच्या प्रश्नाला काय आपण उत्तर देणार, कारण मी त्यावेळेस नवखाच होतो. आणि दिघे साहेब म्हटलं तर प्रत्येकजण त्यांना बघूनच म्हणजे एक याच्याने काय बोलतात ते रिस्पेक्टच्या हिशोबाने त्यांना सगळेजण घाबरत होते. आणि त्यानुसार मी देखील त्यांच्या समोर बसून थरथरत होतो की नक्की दिघे साहेब मला काय प्रश्न करतील. दिघे साहेबांनी मी बसल्यानंतर दिघे साहेबांनी मला प्रश्न केला की तू निवडणूक लढशील का. तर मी सहज बोललो की हां साहेब लढणार. मग तू लढशील तर तू कसा लढशील. तर साहेब तुम्ही जर तिकीट मला दिली तर नक्कीच मी लढणार. मग साहेबांनी मला दुसरा प्रश्न केला की जर तुला आम्ही शिवसेनेतून जर तिकीट दिली आणि अन्य पक्षातून तुझ्यासमोर जर तुझे कोणी चुलत भाऊ किंवा तुझं चुलत काका किंवा अन्य कोणी तुझा उभं राहिला, कारण ही निवडणूक म्हटली तर घरादारातली निवडणूक असते, घराघराचे समोरची निवडणूक असते. तर मी त्यावेळेस पटकन दिघे साहेबांना बोलून गेलो की साहेब मला जर तुम्ही तिकीट दिली तर नक्कीच मी भाऊ किंवा काका न बघता माझे स्वतःचे जन्मदाते बाप जरी असेल तर मी त्यांचे विरोधक म्हणून मी लढणार. त्यावेळेला दिघे साहेबांनी माझ्या पाठीवरती एक थाप मारली, आणि ती पहिली माझी थाप मी आजही विसरू शकत नाही. दिघे साहेबांनी माझ्या पाठीवरती थाप मारली. त्यानंतर मग तिसरा प्रश्न केला, जर तुला मी तिकीट दिली निवडणूक लढण्यासाठी तर तुझ्या पाठीशी अनुभव काय. तर मी साहेबांना सांगितलं की साहेब बरं मी 1990 साली पेंढारकर कॉलेजला असताना एक DRची निवडणूक लढलो भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे, तो माझ्या पाठीशी अनुभव आहे. पुन्हा माझ्या पाठीवर दिघे साहेब थाप मारली आणि माझा तयारी करतो. हा अनुभव माझ्यासाठी एक सुखद आणि
खूप माझ्या मनात राहण्यासारखं आहे. म्हणजे तुमच्या मनात त्यांच्याबद्दल एक आदरयुक्ती भीती होती, आधारित होती. त्यामुळेच तुम्ही जेव्हा त्यांच्या समोर पहिल्यांदा बसला तेव्हा तुमचे हातपाय थरथरत थरथरत होते, पण तरी सुद्धा त्याने तुमच्या पाठीवर दिलेली थाप ती आजही तुमच्या लक्षात आहे. आणि त्यांचे जे विचार आहेत, त्यांनी जो मार्ग दाखवलाय तो आजही तुम्ही त्याच मार्गावर चालताय. त्याच मार्गावर आणि त्याच पाठीवर जी थाप आलेत त्याच थापीवर आज मी एक समाजकार्य करतात. आजदेगावमध्ये शाखा नव्हती, ती पहिली शाखा आपण आजदेगावमध्ये उभी केली आणि त्या शाखेमध्ये दिघे साहेब स्वतः माझं निवडणुकी कार्यालयाचं उद्घाटन करायला आले. 6 वाजताचा टायमिंग दिला होता साहेबांनी, पण रात्री 10 वाजता आले. आपण ते आले आणि ते त्या निवडणूक कार्यालयाचं आणि शाखेचं उद्घाटन केलं. आणि त्या शाखेचं आजही ती शाखा आजदेगाव सुरू आहे. आणि त्या शाखेमध्ये ज्या खुर्चीत दिघे साहेब बसले ती खुर्ची आजही मी जपून ठेवली आहे. ती खुर्ची शाखेत न ठेवता मी माझ्या पर्सनल माझा जो मुख्य कार्यालय त्या कार्यालयात मी आणून ठेवलेली, की जेणेकरून त्या खुर्चीत अन्य कोणी बसू नये. म्हणजे ती खुर्ची जी आहे त्याच्यावर दिघे साहेब बसले होते, म्हणून त्यांच्यावरचं जे प्रेम आहे त्यामुळेच तुम्ही ती खुर्ची आजही तुमच्या मुख्य कार्यालयामध्ये त्यांची एक आठवण म्हणून ठेवलेली आहे. तसंच आमची जी शिवसेना शाखा आहे ती 2015च्या निवडणुकीनंतर काही कारणास्तव ती बंद ठेवलेली होती. जवळजवळ मला वाटतं की ती 8-9 वर्षे बंद होती शाखा. आणि त्याच्यामध्ये बरेच ऊन पाऊस गेले आणि त्या पावसात ती शाखा लिकेज झालेली होती. आम्ही आता मधल्या पिरियडमध्ये महिन्याभरापूर्वी शाखा उघडली तर ते शाखेमध्ये बघितलं तर खुर्ची वगैरे तशीच होती दिघे साहेबांची. आणि जे फोटो लावले ते बाळासाहेबांचा फोटो होता, दिघे साहेबांचा फोटो होता, परत बाळासाहेब आणि मासाहेबांचा एकत्र दोघांचा फोटो होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता. पण त्यामध्ये सगळे फोटो खराब झाले होते ते लिकेज झाल्यामध्ये शाखा पाण्याने. पण दिघे साहेबांचा फोटो आहे तसाच होता तो. म्हणजे आम्ही खरोखर आमची दैवतच आहे. दैवत जसे तसेच त्या फोटोमध्ये दिसतात. तुमची मनातली श्रद्धा आणि त्यांच्यावरचं जे प्रेम आहे त्यामुळेच आपण असं बोलू शकतो की त्या फोटोला काहीच नाही झालं. तो फोटो आणि ती खुर्ची हे भले लोकांसाठी छोटी गोष्ट असेल, पण आज तुम्ही ज्या पद्धतीने ते जपलंय ते त्यांच्यावरचं जे प्रेम किंवा त्यांची भक्ती तुम्ही जी करताय, त्यांच्या मार्गावरती ज्या प्रकारे तुम्ही चालताय त्याच्यातून ते दिसून येतं. आज जी माझी सकाळची जी उपासना झाली किंवा दिवाबत्ती झाली की मी दिघे साहेबांच्या फोटोला माझे हात जोडतो दररोजचं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मराठी हृदय सम्राट म्हणजेच राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्व शैलीत तुम्हाला कोणतं साम्य जाणवतं? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे कट्टर हिंदुत्ववादी आणि बाळासाहेब ठाकरे ते जसे कट्टर हिंदुत्ववादी तसेच राज ठाकरे साहेब पण मराठी भाषा सम्राट म्हणून त्यांना ओळखलं जातं. जसे बाळासाहेब रोखठोक बोलतात तसेच राज ठाकरे देखील रोखठोक बोलतात. आणि बाळासाहेबांचा जो विचार आहे तोच विचार राजसाहेब पुढे घेऊन जात आहेत. बाळासाहेब आहेत आणि राज ठाकरे ते राज ठाकरे. ठाकरे ब्रँडच्या तिकीटवर तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहात, त्यामुळे आता नगरसेवक झाल्यानंतर तुमचे जे विजन आहे ते काय असेल? मी सुरुवातीलाच म्हटलं होतं, आजदेगाव आजदेपाडा MIDC विभाग पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे. ह्या गंभीर प्रश्नावर पहिल्यांदा हात घालणार आहे. आणि हे पाणी प्रश्न आजदेगावमध्ये आणि आजदेपाड्यामध्ये जे अमृत योजनेची टाकीचं काम चालू आहे जलकुंभ्याचं, ते जवळजवळ 90% काम झालेलं आहे आतापर्यंत. ते काम पूर्ण कसं होईल त्याकडे जातीने लक्ष घालेल आणि लोकांच्या घरामध्ये पाणी कसं पोहोचेल. म्हणजे ते पाणी आता सलग हे लोक सोडतात, पण मी एक झोनर पद्धतीच्या माध्यमातून लोकांच्या घरात पाणी देण्याचा प्रयत्न करेल. तसंच आरोग्याच्या संदर्भात पण देखील आमच्या विभागामध्ये जागोजागी प्रत्येक ठिकाणी कचरा पडलेला असतो. आणि तो कचरा घंटागाडीच्या माध्यमातून किंवा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कसा तो उचलला जाईल आणि त्याचा विल्हेवाट कसा होईल त्याकडे प्रामुख्याने लक्ष देईल. कारण जर कचरा जर उचलला नाही आणि ते जर आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर लोकांचे आरोग्य धोक्यात आले तर त्याचे गंभीर परिणाम पूर्ण विभागावर होणार. म्हणून तो प्रश्न दुसरा प्रश्न आपण हाताळणार आहोत. तिसरा प्रश्न राहिला शिक्षणाचा. जो शैक्षणिक दर्जा वाढवण्याचा जो प्रयत्न राहील माझा, त्याकडे मी प्रामुख्याने लक्ष देईन. जसं की आमच्या विभागामध्ये अनेक शाळा कॉलेज आहेत, परंतु आमच्या आजदेगावमध्ये एक जिल्हा परिषद शाळा आहे. ती शाळा मगाशी म्हटल्याप्रमाणे ती शाळा अजून तिचं शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल आणि ती शाळेची इमारत सुस्थितीत कशी होईल
त्याकडे मी प्रामुख्याने लक्ष घालेन. तसंच आमच्या आजदे गावामध्ये किंवा खंबालपाडा गाव म्हणजे जो पूर्ण आमचा 19 प्रभाग क्रमांक, या प्रभागामध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांची दुरावस्था झाली. या शाळांची दुरावस्थाची सुस्थितीत कशी शाळा येतील आणि त्याचा शिक्षणाचा दर्जा कसा उंचावेल याकडे प्रामुख्याने लक्ष देईल. तसेच विभागातील ज्या महिला भगिनी आहेत, ज्या शाळेतील कॉलेजच्या ज्या मुली आहेत, यांना आता तर म्हणजे एवढी भयभीत त्यांची परिस्थिती निर्माण झाली आहे की प्रत्येक ठिकाणी रात्री बेरात्री काही टपोरी मुलं असतात, ही छेडछाड करत असतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी एक मानपाडा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एक पथक इथे रवाना करण्यासाठी मी प्रयत्न करेल. तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि शासनाच्या माध्यमातून अनेक योजना असतात. ह्या योजना मी सरपंच असताना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवल्या. जसं काय आदिवासी महिलांना किंवा इतर मागासवर्गीय महिलांना भांडी वाटप, हंडाकळशी वाटप त्यावेळी मी केलेलं होतं. घरकुल योजनेतून घरं बांधण्याचं काम त्यावेळी मी त्या लोकांना दिलं होतं. पण आता या महापालिकेत गेल्यानंतर महापालिकेच्या देखील योजना अनेक आहेत, पण मागच्या नगरसेवकाने एकही योजना आमच्याकडे आणलेली नाही. त्यामध्ये आता मधल्या पिरियडला एक योजना आली होती की त्याच्यामध्ये महिलांसाठी शिलाई मशीन, घरघंटी, भांडी वाटप ह्या योजना आमच्या वार्डामध्ये आल्याच नाही. पण मला माहिती पडल्यानंतर आपण त्या योजना राबवल्या. त्यामध्ये अंडा कळशी, घरघंटी, त्याच्यानंतर शिलाई मशीन ह्या महिलांना आपण वाटप केल्या. येणाऱ्या काळामध्ये या अनेक योजना आहेत जसे की बचत गट, या बचत गटांना देखील त्या योजनेचा लाभ होईल याकडे मी जातीने लक्ष घालेल. आणि पूर्ण विभागामध्ये शिक्षणासाठी मुलांना म्हणजे घरामध्ये अडीअडचणी असतात किंवा काही लग्न समारंभ असो, कोणता कार्यक्रम असतो, त्यावेळेला मुलांना जो अभ्यास करायला जो एकांत मिळत नाही, त्यासाठी एक अभ्यासिका एक तयार करण्याचा माझा मानस आहे. अशा प्रकारे अनेक गोष्टी या प्रभागामध्ये प्रलंबित आहेत, त्या करण्याचा प्रयत्नशील आहे. म्हणजे तुम्ही मोठ्या माणसांनाच नाही तर लहान मुलांना, लेडीजला म्हणजे सगळ्यांसाठी तुम्ही काही ना काही विचार करून ठेवले. जसं पाण्याची समस्या आहे, एखाद्या मुलीला जर रात्री अपरात्री ती येते, तिच्यासाठी काहीतरी बंदोबस्त, तसंच लहान मुलांना अभ्यासिका किंवा बरेच काही उपक्रम तुमच्या डोक्यामध्ये अजूनही काही चालत असतील. सगळे आता आपण नाही बोलू शकत. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुमच्या माइंडमध्ये आहेत, तुमचे विजन आहेत. सो तुमच्या या विजनसाठी आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. धन्यवाद. धन्यवाद. जय सद्गुरू.